मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। सध्या देशभरामध्ये दरवाढीचा फार मुद्दा तापलेला आहे। इकडे युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गॅस टंचाई असेल, दरवाढी असेल, या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते जिल्हाभरामध्ये म्हणा किंवा देशभरामध्ये काँग्रेसच्या वतीनं त्या संदर्भातले आंदोलन तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे। आणि या संदर्भामध्ये आज रेणापूर तहसीलच्या समोर आहे मी। इथं रेणापूर काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं इथं काही निवेदनं किंवा इथं तहसीलदारांना भेटलेले आहेत। आपण आज निवेदन दिलात की इकडे जर देशामध्ये बघितलं तर दरवाढीचा मुद्दा फार गाजतोय, युद्धाच्या भूमीवरती गॅस टंचाई असेल, या सगळ्या गोष्टी आता सध्या भेडसावतात। याच्यावर आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं या महागाईच्या विरोधामध्ये आज सर्वसामान्य जनता होरपळत आहे। 21 दिवसाला सामान्य माणसाला जी गॅस सिलेंडर मिळायचा ते आज 45 दिवसाला असं सांगत आहे। आणि काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये जे 400 रुपयाला गॅस मिळायचा त्याचे आज दर गगनाला भिडलेत। आज जवळपास 1100 ते 1200 रुपयाचा दर झालेला आहे। मग एक प्रकारे आता आपल्या देशातले जे पंतप्रधान आहेत हे स्मृती इराणीसारखे माजी मंत्री त्यावेळेसचे खासदार असतील, त्यांना घेऊन 400 रुपये गॅसचा दर वाढ झाली तर दिल्लीतला एकही रस्ता सोडत नव्हते, गॅसची टाकी घेऊ त्याच्यावर बसत होते। आज देशामध्ये एवढे गॅसचा तुतोडा होत असताना, वेळेवर गॅस मिळत नसताना आज कुठं आहेत मग नरेंद्र मोदी? यांचं काय मला सांगा ना, नाम नरेंद्र आणि यांचं सगळं काम सिलेंडर आहे। संसदेत सुद्धा उपलब्ध नाहीत असते। बरं, आता हे तुम्ही गॅसच्या दरवाढीच्या विरोधात केलात। उज्ज्वला गॅस कनेक्शन संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी महिलांना हे दुरीपासून किंवा सगळ्याची सुलभता व्हायसाठी उज्ज्वला योजनेचे गॅस दिले ना, गॅस सिलेंडर दिले, आम्ही मान्य करतो, पण ते परत घ्यायची सोय काही केली आहे का? प्रत्येकाने गॅस घेतला आणि त्याचं बघा आज अशी अवस्था आहे, त्याच्यातले 99% लोकांचे गॅस सिलेंडर म्हणजे त्याचं काहीच कामाचं नाही, निकामी आहेत। चुलीच्या बाजूला ती चुलीच्या सुद्धा बाजूला असतील। पुन्हा परत गॅसची जी सबसिडी मिळत होती ती सबसिडी बंद केली। 8 रुपये कुठं 10 रुपये अशा प्रकारची सबसिडी आज मिळत आहे। काँग्रेस पक्षाच्या काळात सबसिडी मिळत होती गॅसला। बरं, मी बघितलं तर हे पूर्ण देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे, पण यात सगळ्यात मोठी झळ जी आहे ती सर्वसामान्याला भेटते, त्याचं काय? तेच, सर्वसामान्याला याची झळ तर भेटत आहे। आणि काय होत आहे, जी काही कमर्शियल असतील किंवा जे काही छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांना गॅस सिलेंडर उपलब्ध होणार नाही म्हणून सांगत आहेत। त्याच्यामुळे असं होत आहे की सर्वसामान्य जनता होरपळी जात आहे। ज्यांना रस्त्यावर प्रवास करताना ज्यांना छोटे मोठे हॉटेल वगैरे व्यावसायिक होते त्यांची देखील आज ग्राहकांची हाल होताना आपण पाहतोय। आणि होतं आहे का, यांनी जे कारणं सांगत आहेत प्रशासनाकडून हे पूर्णपणे केंद्र सरकारचं अपयश आहे। कारण जे काही विदेशी धोरण असेल तुमचं किंवा ते विदेशी रणनीती असेल की या परिस्थितीवर तुम्ही आपली नजर ठेवून आपल्याला इंधन तुटवडा होणार नाही याची वेळीच खबरदारी घेणं गरजेचं असतं। आणि जे हे अगोदरचं प्रशासन आपलं किंवा अगोदरचं सरकार काँग्रेस सरकारच्या काळात करत होती, आपली विदेशी रणनीती पूर्णपणे असफल झालेली आहे आणि त्यामुळे याची झळ पूर्ण सर्वसामान्य जनतेला बसत आहे। आणि तुम्ही काहीतरी आता युद्धाची परिस्थिती त्याचे कारणं सांगून यांनी महागाई वाढवायची एकही संधी ते सोडत नाहीत। केंद्र सरकार असं वेळोवेळी असं करून पेट्रोलची दरवाढ असेल, डिझेलची असेल किंवा गॅस इंधन असेल, जिथे जिथे यांना संधी मिळेल तशी महागाई वाढवत आहेत। बरं, राज्यातही म्हणा किंवा केंद्रातही म्हणा अधिवेशन सुरू आहे, मात्र चिकार शब्द या दरवाढीच्या विरोधात अजून तरी कुठल्या ह्यांनी काढलेला नाही। देशाचे पंतप्रधान संसदेत हजरच नाहीत ना। ज्यावेळेस आमचे नेते राहुल गांधी या विषयावर बोलत असतात त्यावेळेस हे समोरासमोर फेस टू फेस बोलायला तयारच नाहीत। विनाकारण बाहेर जायचं आणि पुन्हा परत काहीतरी काँग्रेसलाच नावं ठेवायची यांची रणनीती आहे। म्हणजे मोदीचं काम आपण पाहत आहे, देशामध्ये सध्या काही झिरो आहेत। अनेक लोकांना गॅसचा सध्या त्रास होत आहे, दरवाढीचा त्रास होत आहे, पण यावर बोलायला तयार नाहीत ना। मोदी बोलायला तयार नाहीत ना, त्यांचे कोणी मंत्री बोलायला तयार नाही आहेत, म्हणजे बोलू देत नाही ना। बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रापेक्षा देशभरामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवरती एक गॅस तुटवडा सुरू आहे। पण आम्ही जेव्हा शहरामध्ये फिरत असतो तर शहरामध्ये कोण मोटरसायकलवरती गॅस घेऊन जाते, कोण खांद्यावरती गॅस घेऊन जाते। लाईन संपूर्ण या एजन्सीच्या समोर लागल्यात आणि ह्याच्यामुळं काय व्हायला लागलं आहे, जिथं एजन्सीमध्ये साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी मात्र वाढीव दामाने किंवा ब्लॅक मार्गाने हा गॅस तिथं विकला जातोय, अशा पद्धतीचं चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दिसतंय। बघूयात या आंदोलनावरती किंवा सर्वसामान्यांना नेमका काय दिलासा मिळेल। माझ्या सहकारी हर्ष शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, रेणापूर, लातूर।